खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील पेठेमध्ये खरशिंगे गावचे दीपक कदम यांना पाकिट सापडले। त्यांनी नजीकच्या पुसेसावळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते पाकिट सापडले सांगून पुसेसावळी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांच्याकडे ते स्वाधीन केले। पोलिसांनी पाकिट चेक केले असता त्या पाकिटामध्ये 19,670 रुपये रोख रक्कम, पॅन कार्ड, आधार कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे सापडली। त्यावरून कळंबी गावचे साजिद मुलानी यांचे पाकिट असल्याचे समजले। त्यानंतर कळंबी गावचे पोलीस पाटील हनुमंत सगरे यांना संपर्क करून साजिद मुलानी यांना पुसेसावळी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेऊन त्यांचे पाकिटामधील सर्व 19,670 रोख रक्कम सुपूर्द केली। यावेळी पुसेसावळी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल शिरोळे, पोलीस राऊत हनुमंत सगरे, सतीश काळे, सलीम मुलानी, गोरख घाडगे यांनी दीपक कदम यांचे अभिनंदन केले। नमस्कार, आज रोजी असताना दीपक कदम राहणार खरशिंगे या इसमांनी त्यांना बाजारपेठेमध्ये त्यांच्या कामाने तिथे फिरत असताना एक पाकिट सापडलं। त्या पाकिटामध्ये काही रक्कम आहे आणि ती पाकिट कुणाचं आहे त्यांना परत द्या अशा प्रकारे सांगत ते समोर आले। त्या इसमांनी सदर पाकिट कोणाचे आहे किंवा त्यामध्ये किती रक्कम आहे हे न पाहता इमानदारीने ते पाकिट समक्ष आमच्या दिले। त्यातील पाकिटची तपासणी केली, त्यामध्ये 19,670 रुपये इतकी अमाऊंट रोख रक्कम होती। तर त्यामध्ये असलेले आधार कार्ड आणि पॅन कार्ड याच्यावरून सदरचे पाकिट हे साजिद मुलानी राहणार कळंबी यांचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर आम्ही साजिद मुलानी यांचे संपर्क साधून त्यांना समक्ष बोलवले। त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांचे हे पाकिट काही वेळापूर्वी बाजारपेठेमध्ये सबंधित जात असताना पडलेले होते। त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करून खात्री पडली की ते सदरचं पाकिट त्यांचंच आहे। त्यानंतर ते पाकिट आज रोजी त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। सदरचे पाकिट हे मिळाल्यानंतर इमानीद्वारे समक्ष पोलीस स्टेशनला आणून दिले, त्याबद्दल दीपक यांचे औंध पोलीस स्टेशन यांच्या वतीने खरंच खूप खूप आभार। आणि अशा प्रकारे समाजामध्ये चांगला आदर्श त्यांनी निर्माण केलेला। धन्यवाद।